की 10 वाजल्यानंतर आपला टेम्परेचरचा जो पारा आहे 35 डिग्री सेल्सिअसपर्यंत क्रॉस करून जातो आणि त्याच्यानंतर तयार होते ती आपल्या शेतामध्ये हीट. आणि हीट एकदा तयार झाली की धना यायचं सोडा, तो उगवणं सुद्धा कठीण आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज माहिती घेणार आहोत मे महिन्यामध्ये कोथिंबीर आणि मेथी लागवडीसाठी. तर ह्या दोन्हीही पिकांची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. काय काय रिस्क फॅक्टर या कालावधीमध्ये असू शकतात, नियोजन कशा पद्धतीनं करायचं आहे, बियाण्यांची निवड कशी करायची, कोणतं बियाणं घ्यायचं आहे, काय रेट पडतं, सोबत तणनाशक फवारणी असेल किंवा इतर खत व्यवस्थापन असेल तर हे कसं पद्धतीनं करायचं आहे याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, मे महिन्यामध्ये कोथिंबीर आणि मेथी लागवड ह्या दोन्हीही लागवडी या फायद्याच्या ठरतील. खास करून जून महिन्यामध्ये साधारणतः 10 जूनपासून अगदी 30 जूनपर्यंत. आणि आत्ताचा जो कालावधी आहे हा सगळ्यात भयानक आणि आजपर्यंतचा सगळ्यात हायेस्ट टेम्परेचर असलेला हा कालावधी आहे. आजचं टेम्परेचर जवळजवळ 43 डिग्री सेल्सिअस हे आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर नागपूरसारख्या ठिकाणी आज जवळजवळ 45 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. विचार करू शकता, आणखीही 3 दिवसानंतर टेम्परेचर वाढणार आहे. मग अशा टेम्परेचरमध्ये काय काळजी घ्यायची, आपलं पीक जे आपण करणार आहोत हे राहणार आहे का, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पूर्ण पहा आणि त्याच्यानंतरच तुमचं ओपिनियन मला कळवा. तर मित्रांनो, धना आणि मेथी या दोन्हीही पिकामध्ये तुम्हाला बियाणं निवडताना फारसे काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण लोकल मार्केटमध्ये किंवा आपल्या लोकल व्यापाऱ्यांकडे सुद्धा हा तुकडा धना बियाणं मिळतं. मेथी दाणासुद्धा मिळतो. मेथी दाणा जो आहे हा डॉलर पद्धतीचा म्हणजेच लाल कोरीचा हा दाणा राहतो. आणि धना बियाण्यामध्ये भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत, ज्याच्यामध्ये मी जी वापरली तर ही होती गोल्डन आंध्रा. गोल्डन आंध्रा जी आहे साधारणतः 92-93 रुपये किलोप्रमाणे मिळते. तुम्हाला 170-180 रुपये किलोचं बियाणं घेण्याची गरज नाही आहे किंवा एखादा ब्रँड घेण्याची गरज नाही आहे, कारण सगळ्या कालावधीचं पीक जे आहे हे साधारणतः 35 दिवसाचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एवढी जास्त खर्च करण्याची गरज नाही. कमीत कमी खर्च ठेवा, पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा, जे की तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन देऊन जाईल. तर कोथिंबीरीसाठी आपण पहिली माहिती पाहणार आहोत. तर कोथिंबीर जी आहे साधारणतः कोथिंबीरीला 7 ते 8 दिवस लागतात उगवण्यासाठी. तर तुम्ही धना पेरून पाणी देऊन लगेच तणनाशक मारू शकता. तणनाशक मारण्यासाठी तुम्हाला गोल आणि टर्गा हे तणनाशक वापरायचे. दोन्हींचंही प्रमाण तुम्हाला विचारूनच घ्यायचं आहे, कारण या दोन्हींचंही प्रमाण कमी आहे. माझ्या मते गोल जे आहे साधारणतः 1 मिली ते 1.25 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आहे किंवा अर्धा मिली आहे, आणि टर्गा जे आहे 1 ते 1.25 मिलीने आहे. या दोन्हीमध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, त्यामुळं स्प्रे करताना शक्यतो विचारून घ्या. तणनाशक जे आहे शक्यतो 2 दिवसाच्या आतमध्येच घ्या. म्हणजे आज जर धना पेरलाय तर आज पाणी सुरू करायचं आहे आणि मागून लगेच उद्या किंवा आजच तणनाशक फवारणी सुरू करायची आहे. कारण गोल जे आहे तर हे बीजनाशक आहे आणि टर्गा तणनाशक आहे, म्हणजे दोन्हीचाही फायदा होतो. जे तण उगवण्यापूर्वीच म्हणजे उगवायच्या अगोदरच हे मारलं जातं, तसंच येणारं गवतसुद्धा थांबवलं जातं. यामुळे आपल्याला तण नियंत्रण मिळवणं एकदम सोपं होऊन जातं. लक्षात ठेवा, कोथिंबीरीसाठी उगवल्यानंतर कोणतंही तणनाशक नाही आहे, आणि कोणतंहीच तणनाशक असेल तरी त्याचा गवतावर काही परिणाम होणार नाही, आणि जर गवतावर परिणाम झाला तर तुमच्या पिकावर सुद्धा त्याचा परिणाम 100% होणार आहे. त्यामुळं तण नियंत्रण करताना आपल्याला पेरणी केल्याच लगेच त्याचं तण व्यवस्थापन करायचं आहे. त्याच्यानंतर लागवड पद्धत तुम्ही तुमच्या नियोजनाप्रमाणे ठेवू शकता. जर बेड असेल तर 2.25 फुटी, 2.5 फुटी, 3 फुटी, 3.5 फुटीप्रमाणे बेड करू शकता किंवा पेर पद्धतीनं करू शकता. पण लागवड महत्त्वाची नसून इथं पाणी नियोजन खूप महत्त्वाचं आहे. आता बऱ्याच शेतकरी सांगत असतील की आपण जे आहे रेग्युलर पद्धतीनं किंवा नेहमीच्या पद्धतीनं आपण फ्लडने पाणी देतो. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये फ्लडच्या पाण्याच्या भरोश्यावर राहू नका. कारण आत्ताची कंडिशन अशी आहे की आपण आत्ता जरी पाणी दिलं तरी सकाळपर्यंतच फक्त आपलं शेत जे आहे हे गार राहणार आहे. 10 वाजले की 10 वाजल्यानंतर आपला टेम्परेचरचा जो पारा आहे 35 डिग्री सेल्सिअसपर्यंत क्रॉस करून जातो आणि त्याच्यानंतर तयार होते ती आपल्या शेतामध्ये हीट. आणि हीट एकदा तयार झाली की धना यायचं सोडा, तो उगवणं सुद्धा कठीण आहे. त्याच्यासाठी आपल्याला नियोजन करताना रेन पाईप हेच करायचं आहे किंवा मिनी स्प्रिंकलर जे आहे तर हे मिनी स्प्रिंकलर लावा, जेणेकरून पाण्याचा पुरवठा तुम्हाला चांगल्या परिस्थितीत ठेवता येईल, व्यवस्थित ठेवता येईल आणि
हीट मेंटेन करता येईल. तुम्हाला जर हीट मेंटेन करता आली तरच ते पीक येणार आहे, नाहीतर पीक येणार नाही. आणि हा सगळ्यात मोठा रिस्क फॅक्टर आहे. तुम्हाला पैसा 100% मिळेल, 1 लाख मिळेल, 2 लाख मिळेल, 3ही लाख मिळतील, पण कधी? ज्यावेळेस तुमचं पीक उगवून निघेल त्यावेळेस. आणि पीक उगवण्यासाठी हे कंडिशन्स खूप महत्त्वाची आहे, जी तुम्हाला खूप काळजीपूर्वक करायची आहे. खत व्यवस्थापन करताना बेसल डोस वापरताना तुम्ही 28-28 हे खत वापरू शकता, किंवा 9-24-24 हे खतसुद्धा तुम्ही वापरू शकता, जे लवकर लागू होतं. आणि कमी कालावधीचं पीक असल्यामुळं तुम्हाला इतर खतांपेक्षा 9-24-24 किंवा 28-28 हेच खत तुम्हाला चांगलं राहील. किंवा वॉटर इरिगेशन पद्धतीनं किंवा ड्रिंचिंगच्या पद्धतीनं तुम्ही इतर खतांचा सुद्धा वापर करू शकता, ज्याच्यामध्ये फर्टिसिलचं 24-24 असेल, किंवा 21-21-21 असेल, किंवा 19-19-19 असेल, तर अशा खतांचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर मेथी जी आहे, तर मेथीचं बियाणंसुद्धा आपल्याला साहजिकच आहे, लवकरच मिळतं. कोणत्याही लोकल व्यापाऱ्याकडे किंवा कोणत्याही लोकल विक्रेत्याकडे, खरेदीदाराकडे मिळतं. तर मेथीचा जो रेट आहे हा सुद्धा सेम जसं कोथिंबिरीचा जो रेट आहे 92-93 रुपये, त्याच रेटमध्ये आपल्याला लोकलमध्ये सुद्धा मेथीचं बियाणं मिळतं, कोरीची मेथी. तर तेच बियाणं आपल्याला सगळीकडे मिळतं आहे, तर ते तुम्ही घेऊ शकता, लावू शकता. बीज प्रक्रिया करण्यासाठी फारशी काही गरज आहे असं वाटत नाही, पण जरी करायची असेल तर याच्यामध्ये रायझोबियम, त्याच्यासोबत PSB आणि ट्रायकोडर्मा यांची मिश्रित बीज प्रक्रिया तुम्ही करू शकता. त्यासोबत याच्यामध्ये आपल्याला, तुम्हाला जर तणनाशक वापरायचं असेल तर तणनाशक बी टाकल्यानंतर किंवा बी टाकण्या अगोदरसुद्धा तुम्ही गोल्डटर्गाचा स्प्रे घेऊन पेरू शकता आणि लगेच पाणी सोडू शकता, किंवा अगोदर बी पेरून नंतर स्प्रे मारून पाणी सोडू शकता, किंवा बी सोडल्या लगेच पाणी आणि लगेच तणनाशक लगेच मारायचं आहे. तुम्हाला याच्यामध्ये अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. जर तुम्ही 1 दिवसापेक्षा जास्त वेळ घालवला किंवा 24-48 तासापेक्षा जर जास्त वेळ गेला तर त्याचा परिणाम होऊ शकतो मेथीच्या उगवण क्षमतेवर. त्याच्यासाठी आपल्याला तणनाशक जे वापरायचे तर ते साधारणतः 48 तासाच्या आतमध्येच वापरायचे. शक्यतो इमिजिएटली वापरलं तर अतिशय चांगलं, कारण त्याचा इम्पॅक्ट तुमच्या कोणत्याही मेथीच्या बियाण्यावर होणार नाही. मेथी पिकामध्ये जेवढी रिस्क कोथिंबिरीमध्ये आहे त्याच्याही पेक्षा डबल रिस्क आहे, ती म्हणजे मेथी पिकामध्ये. आणि मेथी पिकासाठी तुम्हाला फ्लडचं पाणी चालणार नाही. फ्लडचं म्हणण्यापेक्षा सध्याची कंडिशनच अशी आहे की या टेम्परेचरला फ्लडचं पाणी दम धरत नाही. तुम्ही आज जरी पाणी दिलं तरी फ्लडचं पाणी उद्या परत लागणार आहे, आणि कोणतंही इरिगेशन जरी केलं तरी पाणी नियमित लागणार आहे. त्याच्यासाठी करायचं आहे काय, तर प्रॉपरली रेन पाईप बसवायचं आहे किंवा मिनी स्प्रिंकलर बसवायचं आहे आणि त्याने पाणी द्यायचं आहे. पाणी देताना शक्यतो जमीन ओली राहील, जमिनीमध्ये टेम्परेचर तयार होणार नाही, एवढी काळजी घ्या. जर ह्या दोन्ही पिकामध्ये जर या गोष्टी तुम्ही कॉमन ठेवल्या तर तुमचं पीक 100% चांगल्यात चांगलं वाढेल आणि उत्पादन तुम्हाला चांगलं मिळेल. जर तुम्ही पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केलं किंवा तुम्ही जर त्याला पर्याय शोधला तर लक्षात घ्या, मी आजही तेच सांगतोय आणि तुम्हाला मी 1 महिन्यानंतरही तेच सांगणार आहे. जर तुम्ही पाणी व्यवस्थापनामध्ये जर हलगर्जीपणा केला तर तुमचं हे पीक येऊ शकत नाही. कारण आज कंडिशन अशी की माझंही पीक शेतामध्ये उभं आहे आणि मला किती प्रॉब्लेम फेस करावे लागतात हे मला माहिती आहे. म्हणून मी तुम्हाला अनुभव आहे म्हणून हे सांगतोय की या टेम्परेचरला कोणतंही पीक, खास करून 30 दिवस, 45 दिवस किंवा 60 दिवसाचे पिकं तग धरू शकत नाही जर तिथं ठिबक सिंचन नसेल किंवा रेनपाईप नसेल किंवा मिनी स्प्रिंकलर नसेल. कारण हीट जी आहे एवढी भयानक आहे की वरून 43, 44, 45 डिग्री सेल्सिअसचं तापमान पडतंय आणि तेवढ्याच स्पीडने खालून जमीनसुद्धा गरम होती. परिणामी मुळं जळून जात आहेत, वरून पानं जळून जात आहेत. मग तुम्ही किती जरी पाणी दिलं तरी त्याला काही होणार नाही. खास करून फ्लडचं पाणी तरी टाळा. मिनी स्प्रिंकलर किंवा रेन पाईप या 2 गोष्टीमध्ये जास्त फोकस करा, तिथं तुमचा जास्त फायदा होईल. आणि हो, हे 2 जी पिकं आहेत ही त्याच शेतकऱ्यांनी करा ज्या शेतकऱ्याकडं पाणी मुबलक आहे, पाण्याची कमतरता अजिबात नाही, अशा शेतकऱ्यांनी उतरा. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता आहे त्यांनी आणखी 1 महिना थांबा. 1 महिना म्हणण्यापेक्षा फक्त 25 दिवस थांबा आणि कापूस पिकाची तयारी करा. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर आणखी काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा काही माहिती नसेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला कोणती माहिती पाहिजे आणि काय माहिती तुम्हाला अजून समजलेली नाही, कोणत्या पिकांची माहिती पाहिजे किंवा बाजारभावाचा अंदाज पाहिजे, याच्यावर कमेंट करून तुम्ही नक्की कळवा. त्याच्यावर सविस्तर व्हिडिओ बनवून यूट्यूबवर टाकला जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.